माओवादग्रस्त गडचिरोलीत कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणारे पोलीस जवानांच्या प्रति सहवेदना जागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जून रोजी सकाळी स्मारकास अभिवादन केले. एटापल्ली येथे एका घरावर छापा टाकून 70,000ची दारू पोलिसांनी जप्त केली. 6 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात विविध भागात दरवर्षी मे महिन्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. काही भागात स्थानिक प्रशासनातर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जातो, परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्याने पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. महिलांचीही पाण्यासाठी वळवण थांबली, त्यामुळे दिलासा मिळाला. एटापल्ली गावात दारूमुळे ग्रामसभा असो की लग्न समारंभ कार्यक्रमात तळेराम धूम मचावतात. शांत आणि साध्या गावात भांडण तंटे वाढत असल्याने तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सरखेडा या गावात दारूमुक्त विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार येथील आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांना 7 जून रोजी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला.